नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इक्विलॅटरल ट्रायंगलवरचे क्वेश्चन करणार आहोत. त्यामधील पहिला प्रश्न प्रॉब्लेम सेट क्वेश्चन 2 मधील पहिल्या आकड्यामध्ये फाइंड हाईट अँड एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. आता जर का एरिया काढायची, हाईट काढायची आहे, त्याचे फॉर्म्युले आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगलचे फॉर्म्युले आपल्या बुकमध्ये दिलेले नाहीत, पण आपण 8-9 स्टँडर्ड पासून ते शिकतो. तर यामध्ये बघा, हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू h इज इक्वल टू √3/2 इंटू साइड. एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू, हे जे हाईट आहे ना, त्याचा ह्याचा स्क्वेअर करायचा आणि ह्याचा स्क्वेअर करायचा, आपल्याला एरिया मिळते. हाईटचा फॉर्म्युला ॲड करा, म्हणजेच एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज इक्वल टू √3/4 इंटू साइड स्क्वेअर. पण मात्र हे आपण पाठ केले पाहिजे, नाहीतर मग 30, 60, 90 वापरून ना तो थोडा प्रश्न मोठा होतो. त्यापेक्षा आपण जर का फॉर्म्युले ॲड केलेले असतील तर नो प्रॉब्लेम. मग मी इथे बघा क्वेश्चन दिलाय, फाइंड हाईट अँड एरिया ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हॅव्हिंग साइड 2a. म्हणजे साइड 2a आपल्याला दिलेली. मग गिवन मध्ये लिहिलंय साइड ऑफ एन इक्विलॅटरल, साइड ऑफ एन पाहिजे इक्विलॅटरल ट्रायंगल इज 2a. काय करायचं, हाईट आणि एरिया. आपल्याला मग सोल्युशन मध्ये नेहमी गिवन मधलं सेंटेन्स आपण इथे लिहिलेलं आहे. आपली एक अशी पद्धत आहे की गिवन आहे ते सोल्युशन मधील पहिलं सेंटेन्स असावं. ठीक आहे, असं दिल्याबरोबर आपण इथे म्हणूया वी नो that height height of an equilateral triangle h is equal to √3/2 इंटू साइड. हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्यामध्ये आपण फक्त साईडची व्हॅल्यू भरायची. मग इथेच आपण लिहितो मी, तुम्ही खाली लिहित जा. म्हणजे इथे येणार √3/2 इंटू साइड आहे 2a. 2 गेट कॅन्सल इज इक्वल टू √3a. असं न लिहिता ए पुढे लिहावं, म्हणजे गोंधळ होत नाही. युनिट. नाहीतर काय होतं, याला तुम्ही याच्यात घेतलं गेलं, असं घेतलं तर अर्थ वेगळा होईल. पण मग असं लिहायचं. झालं, पहिल्या क्वेश्चनचं आन्सर मिळालं. दुसरा क्वेश्चन काय, एरिया. आपण इथे लिहूया एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. इक्विलॅटरल ट्रायंगल असं पण लिहू शकतो, इज इक्वल टू √3/4 इंटू साइड स्क्वेअर. मग इथे लिहिणार √3/4 इंटू 2a स्क्वेअर इज इक्वल टू √3/4 इंटू 4a स्क्वेअर. मग इज इक्वल टू √3, 4 गेले इंटू a स्क्वेअर. मग हा आपण असं लिहूया इकडे, इज इक्वल टू a स्क्वेअर इंटू √3 युनिट स्क्वेअर. झालं सम. इकडे एरिया ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल झालं. आन्सर लिहायचं, h इज इक्वल टू a√3 युनिट and area of triangle, area of equilateral triangle is equal to a square into √3 unit square.
ठीक आहे, अशा प्रकारे आपण हा महत्त्वाचा प्रश्न केलेला आहे. यावर अजून प्रश्न आहेत ते नंतर करूया.